लाडक्या बहीण योजनेचा देखील प्रचार देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली विधानसभेमध्ये केलेला होता। आमचं सरकार राज्यामध्ये आहे। काही वेळासाठी थांबवते, या क्षणाची मोठी बातमी बघूयात, पुन्हा तुमच्याकडे येणारच आहे। भाजप 28 जागांवर सध्या आघाडीवर दिसतेय, तर आम आदमी पक्षाला मात्र 26 जागांवरती आघाडी मिळत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। काँग्रेसने मात्र एका जागेवरती खातं उघडलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सध्या आपण जर बघितलं तर तब्बल 55 जागांचे कल जे आहेत ते साम टीव्हीच्या हाती आलेले आहेत आणि या 55 जागांपैकी 27 जागांवरती आम आदमी पक्ष, 28 जागा भाजपला, तर केवळ एक जागा काँग्रेसला मिळताना सध्या तरी दिसतेय। त्यामुळे दिल्लीचा गड, दिल्लीचा तख्त नेमकं कोण राखणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण सविस्तर समजून घेतोय की आकडेवारी नेमकी कशी समोर आलेली आहे। एक्झिट पोल जे सांगत होते, एक्झिट पोल अगदी काटेकी टक्कर भाजप आणि आम आदमी पक्षामध्ये दाखवत होते आणि तशीच काटेकी टक्कर सध्या तरी सुरुवातीच्या कलांमध्ये आपल्याला पाहायला मिळते। पोस्टल मतमोजणी झाली आणि आता ईव्हीएम मतमोजणीला अगदी काही वेळात सुरुवात होईल आणि ईव्हीएम मतमोजणीमध्ये नेमके काय मोठे आणि महत्त्वाचे बदल आपल्याला बघायला मिळतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल।